सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला आपण बघणार आहात म्हणजे गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट चंदुका स्पोर्ट सारजा. पहिलाच चेंडू गोलंदाजी मार्कवर दशरथ नंबर 1 चा गोलंदाज येतोय. पहिलाच चेंडू टाकण्यासाठी यामध्ये आडव्या बॅटचा वापर केला क्षेत्ररक्षक. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर जीवनदान दिलं जातंय फलंदाजाला. सलामीची जोडी आपण बघतोय. सुशांत वाघ आणि संदीप अशी जोडी बघायला मिळते. संदीप दिंडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क दशरथ राऊंड द विकेट ने यावेळेस मात्र स्विच हिट केलाय. चेंडू मात्र बघूया किती धावा देऊन जातोय. तर पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेषा पार चौकार. तर या 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पस्ती म्हणजे 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न स्टेप आउट वरून खेळून करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या ती म्हणजे 5 धावा बिनबाद 5. मागच्या चेंडूवर आपण बघितलं होतं ते म्हणजे स्विच हिटच्या माध्यमातून 4 धावा प्राप्त केल्या होत्या. त्या म्हणजे फलंदाज सुशांतने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडूला मात्र नक्कीच खेळलाय. चेंडू मात्र मागे निघून जातोय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पस्ती म्हणजे 9 या आकड्यावर बिनबाद 9. डीजेला संधी देवा आणि लगेच येवा मैदानाच्या. कमांड डीजे तर मी विनंती करतोय संदीप ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण अक्षय जाधव यांना नक्कीच सन्मानित करायचं आहे. ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावावर घेतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सफल होऊन करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. या चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकामधील. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा बिनबाद 9 अशी सुरुवात आपल्याला बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना चंदुका स्पोर्ट सारदा संघ. यावेळेस मात्र चेंडूला हुकच्या पद्धतीने खेळलाय. चेंडू मात्र वन बॉफने निघून जातोय सीमा रेषा पार चौकार. या 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 13 या आकड्यावर बिनबाद 13 अशी सुरुवात बघायला मिळते. जाऊया डीजेला चाम देऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कमॉन डीजे वेलकम बॅक. सर्व पाहुण्यांचं तपेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही बघता मित्रांनो श्रेष्ठ स्मृती चषक 2025 हे शानदार आयोजन. तर मी विनंती करतोय देवी राजावळी बी संघाचा कर्णधार आम्हाला इथे आयोजक नक्कीच आमच्याला दर्शवत आहेत की नक्कीच त्यांच्या कर्णधाराला आमच्या समालोचन कक्षामध्ये नक्कीच तुम्ही बोलवा.
तर नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघूया कोण येतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक माझ्या पॉवर प्ले फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली, ती म्हणजे फलंदाज सुशांत यांच्याकडनं. नंबर 2चा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर, तो म्हणजे मिस्टर भावेश शेलका. आता मात्र पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेलं आहे. कालच्या दिवशी मात्र या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता आणि नंबर 3चं पारितोषिक याच संघाने पटकावलं होतं. यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळलं जातंय. योगेश गुडगुस होते तिकडे, इथे मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला नाहीये योगेशाने. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावर. बिनबाद 15 अशी सुरुवात. तर कालच्या दिवशी याच मैदानावर चांगला परफॉर्मन्स साष्टीकर पाडा संघाचा राहिला होता. नंबर 3चं पारितोषिक या संघाने पटकावलं होतं. यावेळेस मात्र बॅटची एज यष्टीरक्षक चेंडूला कॅरी करतोय, निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या ती म्हणजे 15 धावा, बिनबाद 15 अशी सुरुवात आपल्याला बघायला मिळते. सलामीची जोडी सुशांत आणि संदीप आहे. पुन्हा एकदा भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना याला मात्र फुल टफ डिलिव्हरी क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र वन बाउंसने चेंडूला कलेक्ट केला जातोय. थोडंसं गचाला थ्रो बघायला मिळतोय, मात्र चेंडूला कॅरी केला जातोय दुसरा क्षेत्ररक्षक येऊन. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 17व्या आकड्यावर. बिनबाद 17 अशी सुरुवात बघायला मिळते. चंदुका स्पोर्ट सारदा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने या मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या चेंडू मात्र निर्धार स्वरूपात चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, 4 धावा देखील दिलेत 4 चेंडू मध्ये. नक्कीच चांगला कमबॅक बघायला मिळतं गोलंदाज भावेश यांच्याकडनं. कोण जिंकणार नक्कीच डिबिन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. यास मात्र चेंडूला खेळलं जातोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एकच धाव चिक्की सिंगल बघायला मिळते. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 16 या आकड्यावर. 18 या आकड्यावर माफ करायचंय. पुन्हा एकदा भावेश 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र जोदामाचा प्रयत्न. नक्कीच षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 18 धावा 9च्या सरासरीने आतापर्यंत चालतोय. जाऊया डीजेला संधी देऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. वेलकम बॅक. आपल्या सर्व पाहुण्यांचं तफेचं खेळाडूंचं मनपूरक स्वागत आहे. नंबर 3चं षटक घेऊन येतोय यावेळेस मात्र गडी बांधतोय
तो म्हणजे पहिला हादरा बसला जातोय चंदुका स्पोर्ट सारदा या संघाला. तो म्हणजे फलंदाज सुशांत याच्या रूपाने. संदीप मला वाटतं आउट होतोय. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय तो म्हणजे मिस्टर आकाश वाघ येतोय खेळण्यासाठी. न्यू बॅटर बघायला मिळतोय. 1 डाऊन मध्ये त्याला प्रमोट केलं जातंय. धाव संख्या म्हणजे 18 धावा, 1 गडी बाद. बघूया धावसंख्या किती धाव फलकावर लावली जाते याकडे नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला समजलं जाईल. 4 षटकामध्ये किती धावा जमवतोय चंदुका स्पोर्ट सारदा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय साष्टीकर पाडा संघाचा नक्कीच आत्मविश्वास वाढलेला असेल, कारण कालच्या दिवशी याच मैदानावर त्यांनी नक्कीच नंबर 3चं पारितोषिक पटकावलं गेलंय. तर गोलंदाज गोपाल गोंधळी मार्कवर. यावेळी मात्र हेलिकॉप्टर चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू येते मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडूला उचले क्षेत्ररक्षक. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 20 या आकड्यावर. तर गोपाल पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज आकाश. 2 धावांशी आपलं खातं खोलं जात आहे. यावेळी मात्र जोदामाचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मात्र प्रेक्षक बनून राहील. चेंडू 1 बाउन्सने निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. ते 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या आकड्यावर, 1 गडी बाद. चंदुका स्पोर्ट सारजा हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना यामध्ये जोदामाचा प्रयत्न, शतक आहेत. इथे मात्र झेल सुटला जातोय. आकाश सारख्या खेळाडूला मात्र जीवनदान दिलं जातंय. चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच डायरेक्ट हातामध्ये चेंडू आला होता, मात्र चेंडूला कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे नक्कीच जीवनदान दिलं जात आहे फलंदाज आकाशाला. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 26 आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये देखील हेच चित्र बघितलं होतं, ते म्हणजे राजवळी संघाकडनं, मात्र तेच चित्र इथे बघायला मिळतं. यावेळी मात्र जोदामाचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. 2 क्षेत्ररक्षक येतात तिकडे, इथे मात्र झेल सुटला जातोय. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 28 या आकड्यावर. आतापर्यंत आकाश 10 धावांची खेळतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी बघायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोपाल राईट आर्म अर्ध विकेटने आकाशसाठी. यामध्ये जोरदार प्रयत्न, निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 28 धावा.
थँक्यू टू से वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. श्रेष्ठ स्मृती चषक 2025 मध्ये आजचा पहिला दिवस आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा यांच्या आयोजनाच्या माध्यमातून आपण बघतोय श्रेष्ठ स्मृती चषक 2025 हे शानदार आयोजन. आणि आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये छान लागली होते या स्पर्धेला. यावेळेस मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतोय वाईट अवांतर स्वरूपात. इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपण बघतोय गोलंदाज देवेंद्र येतोय. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात सोडतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. इथे मात्र डायरेक्ट हिट केले जात आहे यष्टीरक्षक योगेश गुडगुस यांच्याकडनं आणि परतावं लागेल फलंदाजाला. बर्थडेचं सेलिब्रेशन चालू गौराई पाड्याला. अरे शुभेच्छा सारे देयाला आले लाडक्या भावाला. खरं सांगतोय तुम्हाला आज वाढू डीजेचा आवाज. खरं सांगतोय तुम्हाला आज वाढू डीजेचा आवाज. करू बर्थडे सेलिब्रेट, करू बर्थडे सेलिब्रेट. अरे माझा एंट्री ग्रँड मारील तर धावतीच्या स्वरूपात गडी बाद झाला होता. मागच्या चेंडूमध्ये धावफंके ती म्हणजे 29 धावा गडी बाद झाले, ते म्हणजे 2 गडी बाद. चंदुका स्पोर्ट सारदा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क देवेंद्र ठाकरे. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज. चेंडू मात्र फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव पळून पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा इथे आरामात पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर देवेंद्र. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आयटम राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतो. अपस्टंपवर चेंडू नक्कीच बघायला मिळतोय. पिचिंग केला जातोय आणि निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. पुन्हा एकदा सुशांत. यावेळेस मात्र जोराचा प्रयत्न. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. मिळतात 6 धावा. जबरदस्त फटका बघायला मिळतोय. तर धनेश वाघ याच्या बॅट मध्ये नक्कीच षटकार बघायला मिळतोय. नक्कीच एखाद्या प्रोफेशनल प्रमाणे चेंडूला चेक केलं जातंय. या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते. 37 या आकड्यावर. याला मात्र हलक्या रीतीने डिफेन्सिंग पद्धतीने चेंडूला केल्या जातं. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव. या 1 धावची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर देवेंद्र ठाकरे. तर स्ट्रायकरकडे आपण बघणार ते म्हणजे सुशांतला, जो की सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रयत्न. इथे मात्र मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या ती म्हणजे 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट असेल 4 षटकामध्ये. नक्कीच काय होईल काय घडेल
आम्ही मात्र इथे थांबतोय आणि नक्कीच प्रदीप लोखंडे यांना नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रण देतोय. या प्रदीप लोखंडेजी. थँक्यू डीजे. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. 41 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा या बनवायच्या आहेत. खूप खूप धन्यवाद भावेश वणगा. भावेश वणगा यांना आता आपण ऐकलं. खूप चांगलं समालोचन ते करतायत. ज्युनियर प्रशांत आदवडे म्हणून त्यांना ओळखलं जातं, भावेश वणगा. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्रशांत आदवडे यांचा आवाज देखील ऐकायला मिळेल भावेश वणगा यांच्या मुखातून. चला बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. 41 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा प्रति षटकामागे 10.25 सरासरी इथे राखायची आहे हा मॅच जिंकण्यासाठी. गावदेवी शाष्टीकरपाडा या टीमला कालच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या मैदानावरती या संघाचा. पाहूया आजच्या दिवसामध्ये कसा खेळ असेल, कारण आजच्या दिवसामध्ये वेगळे संघ आहेत. ऋतेश शेलका आणि भावेश शेलका असे हे सलामी वीर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धनीश वाघ. स्ट्राईक वरती पाहतो आपण ऋतेश याला, तर नॉन स्ट्राईक इन वरती भावेश आहे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धनीश वाघ. पहिलं षटक हे पॉवर प्लेस आहे. 3 षटरक्षक डीप मध्ये आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये सुशांत आहे. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय संदीप धिंडा. त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये संजय धिंडा. पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. संजय येतोय तिकडे. संजय चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले लॉंग ऑफ मध्ये संजय कडनं. 2 धावा आल्या. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा, गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए, एकदंत स्पोर्ट्स पागीपाडा आणि बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन असे 4 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील दुसऱ्या हाफ मध्ये.
सध्या तरी पहिले 4 संघ पण पाहतोय. पहिल्या गटातील पहिल्या हाफ मधील हे 4 संघ ऑफसाईडला काय फटका खेळलाय. संजय आहे तिकडे, संजयकडे संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय शिल्काच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकार आल्यानंतर थोडीशी चर्चा इथे पाहायला मिळाली. संदीप आला, संजय आला, त्यानंतर आकाश वाघ देखील आला आणि काहीतरी कानमंत्र दिलाय आकाश वाघ याने देखील. धनेश वाघ यांचे जे मोठे बंधू आहेत आकाश वाघ. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय ऋतेश शेलका हा फलंदाज. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आणि धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 4 धावा लागल्यात 10. विजयासाठी बनवायच्या आहेत 41. अजूनही 31 धाव्यांची गरज. बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅकफुट वरती गेला होता फलंदाज. बॅकफुट वरती जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. धावा लागल्यात 10. अजून 31 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 19 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव्यांची गरज. सरळ बॅटना फटका केला गेलाय. संदीप धिंडा येतो तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील तेवढी सुरेख इथे पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 11 धावा. येणारे चेंडू 18. धावा करायचे असतील 30. 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. थँक्यू विजय. आपण कंपॅरिझन बघितलं. चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाच्या 13 धावा होत्या. शास्त्रेकरपाडा संघाच्या 11 धावा आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी आणखीन 30 धाव्यांची गरज आहे. इकडनं 10ची सरासरी राखायची आहे. पहिल्या षटकात 11 आल्यात. आणखीन 10ची सरासरी या 3 षटकामध्ये राखायची असेल शास्त्रेकरपाडा टीमला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुशांत वाघ. सुशांत आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू आपण बघितला. एस्टनच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकफुट वर जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती हा चेंडू टाकला होता आणि कुठेतरी बीड झालाय फलंदाज ऋतेश शेलका. ऑनसाईडला हा चेंडू थोडासा खेचून घेतलाय. दुरून हा चेंडू खेचून घेतलाय फलंदाज ऋतेश शेलका यांनी. फक्त एक सिंगल धाव मिळते. सिंगल धावाने धावफलक 12 या धावसंख्येवरती. 41 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. इकडे जर बघितलं तर सध्या तरी 12 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणखीन 29 धाव्यांची गरज आहे. भावेश आणि ऋतेश अशी ही जोडी आपण पाहतोय. बघा खूप चांगला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे. मात्र झेल हा सुटलाय.
बघा झेल सुटला गेला आणि एक सिंगल धाव देखील मिळाली. दुसरी धाव पूर्ण होऊ शकली असती, मात्र कुठल्या प्रकारे धोका इथे घेत नाहीयेत, अडचणींना सामोरे जाण्याचा प्रयत्न करत नाहीयेत फलंदाज. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 13 या धावसंख्येवरती. करण भंडार आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये होता आणि करणकडनं चूक झालाय. पुन्हा एकदा षटबॉल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालेला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू होतोय. खूप चांगली कामगिरी करतोय सुशांत या षटकामध्ये, कारण धावा येत नाही या षटकामध्ये. कुठेतरी सिंगल, आतापर्यंत 2 सिंगल आलेत आणि 2 चेंडू हे निर्धाव आलेत. चेंडू टाकून झालेत 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि इकडनं जर आपण बघितलं ना तर विजयासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत 28. 14 चेंडू आणि विजयासाठी 28 धावींची गरज आहे. 14 चेंडू 28 धावा. ऑन साईडला फटका केला गेलाय. पुन्हा एकदा करण भंडार येतो तिकडे, मिसफील्ड झालाय आणि धनेश वाघ 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. बघा करण आला, करणकडनं पुन्हा एकदा चूक झाली. त्यानंतर धनेश वाघ बॅकअप साठी आला आणि धनेश वाघ कडनं देखील चूक झाली. चेंडू फरार, सीमा रेषा पार. 17 धावा धाव फलकावरती, 24 धावांची जुनी गरज. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू मध्ये अजूनही 24 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. कुठे चेंडू षटबॉल करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. आकाश वाघ आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 19 धावसंख्येवरती 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू, विजयासाठी 22 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 11ची सरासरी इथे राखावी लागेल हा मॅच जिंकण्यासाठी. शाष्टकर टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहतोय. एक महत्वाची बाब शाष्टकर या टीमसाठी. 12 चेंडू आणि 22 धावा. करण आलाय आणि करण याचा पहिला चेंडू सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह इथे खेळून काढलाय. बघा संदीप धिंडा तिकडे आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय. बघा 100 हा चेंडू त्याने फील्ड केला. 2 बंधू आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये संदीप आणि लॉंग ऑफ मध्ये संजय खूप चांगली कामगिरी करतायत. 2 धावा पडून पूर्ण केल्यात. 21 धावा धावफलकावरती. फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये कारण लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कारण फुलटॉ चेंडू नक्कीच एक मेजवानी होती. मोठा फटका खेळण्याची संधी होती भावेशकडे, मात्र
त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. एक सिंगल धाव येते. धावफलक 22 धावसंख्येवरती. चेंडू बाकी असतील 10, धावा करायच्या असतील 19. 10 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. करण भंडार आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. कमी वयामध्ये नक्कीच खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केलंय करण भंडार याने. यावेळेस बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ पाठवलाय प्लॉट मध्ये. व्ही शेप मध्ये फटका केलाय, ठोकलाय, षटकार, 6 धावा. बघा षटकार आलाय आणि या षटकारानेशी धावफलक आणि जे मार्जिन आहे धावांचं ते कुठेतरी कमी झालंय. धावफलक 28 धावा. विजयासाठी आणखीन 13 धावांची गरज आहे. फुलटॉय चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. स्वतः करण तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. पाहतोय आकाश वाघ सारखा एक ऑप्शन होतं सारजा संघाकडे, मात्र करण याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. बॉल बॅक ड्राईव्ह, कमबॅक केलाय गोलंदाज करण याने. कारण निर्धाव चेंडू येणं फार गरजेचं होतं आणि तो निर्धाव चेंडू आलेला आहे. कारण 7 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा. हा चेंडू ते सोडून दिला गेलाय. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन इथे खर्च केले करण याने. समीकरणात जर बघितलं तर 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. अजूनही सामना जर बघितला तर कुठेतरी बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटचा एज लागलाय. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट झालेला नाहीये, मात्र 1 धाव मिळालाय. आणि आता समीकरण आपण बघितलं तर 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येईल. कुठेतरी आकाश. चला अगोदर आपण कंपॅरिझन बघू. चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाच्या 28 धावा होत्या. शास्त्रीकरपाडा संघाच्या 32 धावा. नक्कीच 4 पावले कुठेतरी पुढे इथे दिसतोय. शास्त्रीकरपाडा हा संघ ऑप्शन आहेत आपण पाहतोय. संदीप आहे, संजय आहे, त्यानंतर आकाश, त्यानंतर अभिषेक. कुठला गोलंदाज. चला जास्त वेळ खर्च करू नका. चला विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका आपण. आणखीन एक ऑप्शन आपण पाहतोय. गौरव तुंबडा याच्यावरती कामगिरी इथे नक्कीच सोपवली जाते 9 धावा रोखण्यासाठी. कारण आकाश वाघ याच्या आपण पाहतोय कुठे हाताला थोडीशी दुखापत दिसते. नक्कीच कुठेतरी फटका बसतोय चंदुका स्पोर्ट्स सारजा या टीमला. सहा चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 9 धावा. तर पाहूया क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आहेत. 2 क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीप मध्ये तैनात केले गेलेत. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतोय तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कॉव कॉर्नर, मिड विकेट आणि लॉंग लेग असे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेलेत. बघा डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये करण याला तैनात केले गेले. लॉंग ऑफ मध्ये संजय आहे आणि पहिलाच बॉल गौरव याचा उडवलाय. पहिल्या बॉल वरती सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. ठोकलाय, षटकार, 6 धावा.
थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र पोहोचू शकलेला नाही आहे. आणि पाहता क्षणी या 2 धावा पूर्ण केल्यात. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 40 या धावसंख्येवरती. स्कोर इज लेवल. आता फक्त एका धावेची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 4. चला कॅप्टन जय स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. आणि बघा ऋतेश शेलका याने आपल्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केलाय. षटकार ठोकून सामना त्याने फिनिश केलाय. बघा कुठल्या प्रकारे हा विकेट न गमावता हा सामना ते जिंकलेला आहे. खूप चांगली पार्टनरशिप आणि खूप चांगली फलंदाजी इथे आपल्याला ऋतेश आणि भावनेची पाहायला मिळाली. तर हार्ड लक चंदुका स्पोर्ट्स सारजा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स शाष्टेकरपाडा टीम. चला लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. नो डाऊट ऋतेश शेलका हा ठरतोय या सामन्याचा सामनावीर. 17 चेंडूमध्ये 40 धावा बनवल्यात. बघा एक